वेन द टायटल इट सेल्फ इज अ वॉर्निंग. काही सिनेमे असे असतात जिथे ट्रेलर पाहून शंका येते. काही असे असतात जिथे पोस्टर पाहून डाऊट येतो. आणि मग काही असे असतात की ज्यांचं नावच तुमच्यावर पहिला हल्ला करतं. तू मेरी, मैं तेरा, तू मेरी. हे नाव असतानाच मेंदू म्हणतो, अरे थांब भावा, काहीतरी प्रॉब्लेम दिसतोय. आणि तरीही आपण थिएटरमध्ये जाऊन सिनेमा बघतो. कारण की आशा असते. कारण कधी-कधी सगळ्यात गोंधळलेली नावं असलेले सिनेमे खूप सिन्सिअर निघतात. पण इथे हा सिनेमा पाहिल्यावर मात्र असं वाटतं, की हा चित्रपट नाही, ही एक टेस्ट आहे आपल्या पेशन्सची. समीर विद्वंस हा तोच माणूस ज्याने सत्यप्रेम की कथासारखा इमोशनली ग्राउंडेड सिनेमा केला. कार्तिक आर्यन, एक आउटसाइडर जो आजही हिंदी सिनेमामध्ये आपली जागा बनवण्यासाठी झगडतोय. या कॉम्बिनेशनकडून अपेक्षा ठेवणं काहीच चुकीचं नव्हतं. पण हा फिल्म त्या एक्सपेक्टेशनच्या पूर्ण विरुद्ध टोक आहे. हा सिनेमा पाहताना सतत असं वाटतं, की कुणीतरी या फिल्मला कॉन्टेंट म्हणून पाहिलंय, सिनेमा म्हणून नाही. प्लॉटबद्दल बोलायचं झालं, तर प्लॉट कागदावर ठीक आहे, पण पडद्यावर मात्र पोकळ. कथा फार साधी आहे. राघव आणि रुमी भेटतात, फ्लर्टिंग होतं, ट्रॅव्हल होतं, लव्ह होतं, कमिटमेंटचा प्रश्न उभा राहतो. रुमीचे बाबा, जॅकी श्रॉफ, इमोशनली अँकर असायला हवे होते. राघवचं फिअर ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी हा मेन कॉन्फ्लिक्ट असायला हवा होता. पण हे सगळं फंक्शनल पातळीवर राहतं. कधीच फेल्ट होत नाही. तुम्ही सीन पाहता, समजता, पण कनेक्ट होत नाही. परफॉर्मन्सच्या बाबतीमध्ये कार्तिक आर्यनच्या करिअरचा हा टर्निंग पॉईंट असू शकला असता. पण तो इथं अभिनय करत नाही. तो परफॉर्म करतो. प्रत्येक सीनमध्ये एकच एनर्जी. मी कूल आहे, मला बघा. शर्ट ऑफ, स्लो मोशन वॉक, स्मर्क, हेअर फ्लिप. आय एम सेक्सी अँड आय नो इट. हे सगळं स्टाईल आहे, पण सबस्टन्स कुठेच नाही. खरं आकर्षण कधीच सांगावं लागत नाही. ते नॅचरली दिसतं. पण इथे मात्र तो स्वतःलाच कन्व्हिन्स करताना दिसतोय. अनन्या पांडेचा प्रॉब्लेम टॅलेंट नाही, रायटिंग आहे. तिला एक असं कॅरेक्टर दिलं आहे, जे इमोशनली फ्लॅट आहे. ती ना फुली इन्व्हॉल्ड आहे, ना डिटॅच्ड. ती फक्त एक्झिस्ट करते. तिच्या आणि कार्तिकमधल्या सीन्समध्ये स्पार्क नाही, टेन्शन नाही, क्युरिओसिटीही नाही. दे लुक लाईक अ टू पीपल डुईंग अ फोटोशूट, नॉट टू पीपल फॉलिंग इन लव्ह. आणि केमिस्ट्री. केमिस्ट्री इज द हार्ट दॅट नेवर बीट्स. रोमॅन्टिक फिल्मचा आत्मा म्हणजे केमिस्ट्री. इथे केमिस्ट्री नाही, फक्त कॉन्स्टंट बँटर आहे. टीझिंग, इरिटेशन, सायलेन्स, रिपीट. नॅगिंगला फ्लर्टिंग समजलं गेलंय, सार्कॅझमला इंटिमेसी समजलं गेलंय. आणि दॅट्स वेअर द फिल्म कोलॅप्स. म्युझिकबद्दल बोलायचं झालं तर म्युझिक वाईट नाही आहे, पण प्लेसमेंट इज टोन डेफ. ओल्ड सॉंग्स वापरले आहेत, पण कॉन्टॅक्ट शिवाय. नॉस्टेल्जिया ऑर्गॅनिकली बिल्ड होत नाही, ती फोर्सिबली इंजेक्ट केली जाते. रॉकी आणि राणीमध्ये नॉस्टेल्जिया फेल्ट अर्न्ड, पण इथं शॉर्टकट म्हणून वापरलं आहे. मेडली सिक्वेन्स म्हणजे डेस्पिरेशन पीक. आणि आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे प्रोडक्ट प्लेसमेंट. द रिअल लीड ॲक्टर ऑफ द फिल्म. हा सिनेमा ब्रँडशिवाय चालूच शकत नाही. सनग्लासेस, वॉचेस, स्किन केअर, ॲप्स, एव्हरी फ्रेम स्क्रीम स्पॉन्सरशिप. यासारख्याच्या कभी खुशी कभी गमच्या एंट्रीमध्ये स्टाईल होती, स्टेटस होता. इथे फक्त लेबल आहे. कॅरेक्टरपेक्षा ब्रँड जास्त लाऊड आहेत. थीम्सच्या बाबतीत बोलायचं झालं तर इट कम्स टू लेट, लिव्स टू अर्ली. हो, शेवटी फिल्म काहीतरी सांगायचा प्रयत्न करते. कमिटमेंट, इमोशनल मॅच्युरिटी, फिअर ऑफ ॲडल्टहूड. बट बाय देन इट्स टू लेट. ऑडियन्स मेंटली चेकआउट झालेलं असतं. जे 30 मिनिटात सांगता आलं असतं ते 2 तासात सुद्धा नीट सांगितलं जात नाही. अँड माय फायनल वर्डिक्ट इज, तू मेरी, मैं तेरा, तू मेरी. हा वाईट सिनेमा नाही, तो रिकामे सिनेमा आहे. इमोशनशिवाय, सोलशिवाय, मेमरीशिवाय. हा एक असा सिनेमा आहे की तुम्ही थिएटरमधून बाहेर पडता आणि 5 मिनिटात विसरता. हा सिनेमा नसून एक इंस्टाग्रामच्या अल्गोरिदमसाठी बनवलेला कॉन्टेंटच जास्त वाटतो. आणि हो, अशाच ऑनेस्ट, नो फिल्टर रिव्ह्यूजसाठी पिक्चर बाजला सबस्क्राईब करा. टिल देन, कीप वॉचिंग सिनेमा इन थिएटर्स.